गुड मॉर्निंग. बरं, गुड मॉर्निंग. कसे आहेत सगळे? आता आपण पुढचा जो धडा आहे आपला क्षेत्रफळ चालू होता आपला. क्षेत्रफळामध्ये आपण त्रिकोणाच्या क्षेत्रफळाची सगळी सूत्र बघितली होती. त्रिकोणाच्या क्षेत्रफळांची 3 सूत्र होती. एक होतं 1/2 गुणिले आपलं इंग्लिश मीडियम आहे ना. एरिया ऑफ ट्रायंगल आपण शिकलो. एरिया ऑफ ट्रायंगल. एरिया ऑफ ट्रायंगलचे जे आपण 3 फॉर्म्युलाज आहेत, 3 फॉर्म्युलाज ऑफ एरिया ऑफ ट्रायंगल्स, ते कोणते कोणते आहेत? पहिला जो एरिया ऑफ ट्रायंगलचा फॉर्म्युला आहे तो आहे हाफ इंटू बेस इंटू हाईट. आठवते का? तुम्ही होतात सगळेजण तेव्हा? हाफ इंटू बेस इंटू हाईट. त्यानंतर राईट अँगल ट्रायंगलच्या एरियाचा एक फॉर्म्युला आहे ज्याच्यामध्ये आहे हाफ इंटू प्रोडक्ट ऑफ साइड्स फॉर्मिंग राईट अँगल. म्हणजे जे 90 डिग्रीचा अँगल बनवतात त्या साइडचा आपण काय करतो? प्रोडक्ट घेतो. आता आपल्याला काय शिकायचं? आणि एक हेरॉन्स फॉर्म्युला आपण बघितला. आता आपल्याला काय बघायचं माहितीये का? क्वाड्रिलॅटरल जे आहेत वेगवेगळे त्यांचा एरिया बघायचा आहे. क्वाड्रिलॅटरल म्हणजे काय? ज्याला 4 साइड्स असतात. तुम्ही सांगू शकता का क्वाड्रिलॅटरलचं एखाद्या क्वाड्रिलॅटरलचं एक्झाम्पल? क्वाड्रिलॅटरल म्हणजे अशी आकृती जिला 4 साइड्स आहेत, 4 साइड्स आहेत, अशी आकृती. तुम्हाला कोणते माहित आहेत का क्वाड्रिलॅटरल ज्याला 4 साइड्स आहेत, 4 बाजू, 4 साइड्स आणि 4 अँगल असलेली जी क्लोज्ड फिगर आहे? तुम्हाला कोणाचं नाव माहित आहे का कोणत्या क्वाड्रिलॅटरलचं? कोणत्याही एकाचं नाव सांगा जे तुम्हाला माहित आहे. क्वाड्रिलॅटरल म्हणजे ज्याला 4 साइड्स आहेत, क्वाड्रिलॅटरल. कोणी सांगू शकतं का नाव क्वाड्रिलॅटरलचं? क्वाड्रिलॅटरल म्हणजे काय? जसं ट्रायंगल असतो की नाही, ट्रायंगलला 3 साइड्स असतात, तसं क्वाड्रिलॅटरलला 4 साइड्स असतात. मग अशी 4 साइड्स वाली कोणती आकृती आहे तुम्हाला माहित आहे का? नाव कोणाचं एखाद्या क्वाड्रिलॅटरलचं? आपण बघा खूप लहानपणापासून 2 क्वाड्रिलॅटरलचा अभ्यास आपण आधीपासून करतोय. खूप लहान असल्यापासून 2री 3री पासून आपल्याला 2 क्वाड्रिलॅटरलचा अभ्यास नेहमी होता. ते कोणते होते? त्याला 4 बाजू असतात, 4 साइड्स असतात. कोणाला येतं काय नाव सांगा? कोणते क्वाड्रिलॅटरल आपण फार आधीपासून शिकतोय? अरे आपण खूप अभ्यास केलेला आहे त्या क्वाड्रिलॅटरलचा. आपण खूप लहानपणापासून त्यांना ओळखायला पण शिकलोय. 2री 3री पहिली पासून पण आपल्याला ते ओळखायला शिकवलेले होते ते क्वाड्रिलॅटरल. त्याच्या आकाराच्या वस्तू वगैरे दाखवून आपल्याला ओळखायला सांगितला होता तो आकार कोणता आहे. नाही येत? बघा क्वाड्रिलॅटरल याचा अर्थ काय माहितीये का? ज्याला 4 बाजू आहेत, 4 साइड्स आहेत असा, है ना? आता आपल्या समोर तुमच्या समोर जे पण स्क्रीन आहे त्या स्क्रीनचा वरचा जो सरफेस आहे तो कोणत्या आकाराचा आहे? त्याला कोणता आकार म्हणतात? समोरचा तुमच्याकडे लॅपटॉप असेल किंवा मोबाईल असेल तर त्याच्या समोरची जी स्क्रीन आहे त्याचा जो वरचा सरफेस आहे, पृष्ठभाग, तो कोणत्या आकाराचा आहे? कोणता आकार आहे तो? काय म्हणतात त्याला, त्या आकाराला? बरोबर आहे, बोला काय म्हणतात? कोणालाच नाहीये नाव त्याचं? आपल्याकडे स्क्रीन ज्या आहेत, आपली पुस्तकं असतात, त्या पुस्तकांचा वरचा सरफेस जो आहे, फक्त वरचाच पृष्ठभाग, वरचा सरफेस जो आहे तो कोणत्या आकाराचा असतो? पुस्तकाचं वरचं पान जे आहे ते कोणत्या आकाराचं असतं? कोणत्या?
एक स्क्वेअर आहे आणि दुसरं कोणतं आहे क्वाड्रिलॅटरल? स्क्वेअर, बरोबर आहे. ऍक्च्युली आपले पुस्तक आणि वह्या ज्या असतात ना, त्याचा वरचा जो सरफेस असतो की नाही, तो रेक्टँगल शेपचा असतो. रेक्टँगल आणि स्क्वेअर हे जे दोन क्वाड्रिलॅटरल आहेत, याचा आपण फार आधीपासून अभ्यास करतोय. हे दोन्ही सुद्धा क्वाड्रिलॅटरल मध्ये येतात. क्वाड्रिलॅटरल याचा अर्थ काय? की अशी कोणतीही आकृती ज्याला 4 साइड्स आहेत, 4 साइड्स. जसं ट्रायंगल आहेत की नाही, ट्रायंगलला 3 साइड्स असतात, तसं क्वाड्रिलॅटरलला किती साइड्स असतात? क्वाड्रिलॅटरलला किती साइड्स आहेत? 4. तर जे आपण फार आधीपासून बेसिक जे क्वाड्रिलॅटरल्स आहेत, म्हणजे फार आधीपासून आपण जे शिकतोय दोन क्वाड्रिलॅटरल, त्याच्यातला पहिला आपण शिकलेलो आहोत रेक्टँगल. आपण फार आधीपासून शिकलेलो आहोत. रेक्टँगल जो आहे तो असा असतो सरफेस. रेक्टँगलच्या आकृती अशी असते, त्याला 4 साइड्स आहेत बघा. एक ही साइड आहे, ही दुसरी आहे, तिसरी आणि चौथी है ना. हा रेक्टँगल आपण शिकलेलो आहोत. आणि याच्या एरियाचा फॉर्म्युला पण आपल्याला माहित आहे. तुम्हाला माहित आहे का एरियाचा फॉर्म्युला काय आहे रेक्टँगलच्या? एरिया ऑफ रेक्टँगल माहित आहे का तुम्हाला? एरिया ऑफ रेक्टँगलचा फॉर्म्युला काय, म्हणजे याचा एरिया कसा काढणार तुम्ही या रेक्टँगलचा? एरिया म्हणजे आता या पेजवर त्याने किती स्पेस ऑक्युपाय केले, स्पेस घेतलेले, तो त्याचा एरिया असतो. याने या रेक्टँगलने या पानावरची जेवढी स्पेस म्हणजे जागा ऑक्युपाय केली ना, तो त्याचा एरिया आहे. बघा, हे रेक्टँगलची एक जी मोठी साइड असते ना, तिला आपण लेंथ म्हणतो, आणि जी छोटी साइड आहे ती ब्रेड्थ असते. म्हणजे याच्यामध्ये 2 लेंथ असतात आणि 2 ब्रेड्थ, अशा एकूण 4 साइड असतात रेक्टँगल. त्याच्यातली मोठी जी लॉंगेस्ट जे दिसत आहेत त्या आपण लेंथ म्हणतो, आणि ज्या छोट्या आहेत त्या ब्रेड्थ असतात. तर लेंथ इंटू ब्रेड्थ म्हणजे ही मोठी बाजू गुणिले ही ब्रेड्थ जी आहे तिचं मल्टिप्लिकेशन केलं की आपण एरिया ऑफ रेक्टँगलला आपण मिळतो आपल्याला, म्हणजे याचा एरिया मिळतो रेक्टँगलचा. रेक्टँगलच्या एरियाचा फॉर्म्युला आहे लेंथ इंटू ब्रेड्थ. ब्रेड्थ म्हणजे ही छोटी जी बाजू आहे, 2 ब्रेड्थ आहेत, ही आणि ही दोन्ही ब्रेड्थ आहेत, आणि ही लेंथ आहे. ठीक आहे. तर लेंथ इंटू ब्रेड्थ असा त्याचा फॉर्म्युला आहे रेक्टँगलच्या एरियाचा. ठीक आहे. आणखी दुसरा जो क्वाड्रिलॅटरल आपण शिकतो तो आहे स्क्वेअर, है ना. स्क्वेअर स्क्वेअर जो असतो की नाही तो कसा असतो? स्क्वेअर जो आहे, रेक्टँगल आणि स्क्वेअर मध्ये फरक आहे. रेक्टँगल मध्ये कसं असतं की दोन साइड मोठ्या असतात, त्याला लेंथ म्हणतो, आणि 2 साइड छोट्या, त्यांना ब्रेड्थ म्हणतो. स्क्वेअर मध्ये कसं असतं? स्क्वेअर मध्ये 4 साइड सेमच असतात, असा इक्वल, 4 साइड्स इक्वल असतात. चारही साइड, 4 साइड असं आपण क्वाड्रिलॅटरलच आहे. क्वाड्रिलॅटरल म्हणजे ज्याला 4 साइड आणि 4 साइड इक्वल आहे ना. 4 साइड आपण एल 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 अशाच घेतो, कारण 4 साइड इक्वल आहे. त्यामुळे एरिया ऑफ स्क्वेअरचा फॉर्म्युला लिहायचा आहे, तर कसा लिहिणार? एरिया ऑफ स्क्वेअर म्हणजे एल इंटू एल, कारण ते ब्रेड्थ वेगळी नाहीये, लेंथ आणि ब्रेड्थ वेगवेगळ्या मापाच्या नाहीयेत. रेक्टँगल मध्ये कसं असतं? रेक्टँगल मध्ये 2 साइड मोठ्या असतात आणि 2 साइड छोट्या असतात, त्याला आपण रेक्टँगल म्हणतो, है ना. आता एरिया ऑफ स्क्वेअरचा फॉर्म्युला पाहिजे, तर कसा लिहिणार? एरिया ऑफ स्क्वेअर इज इक्वल टू एल इंटू एलच लिहावं लागणार, कारण सगळ्या साइड एल आहेत, सगळ्या साइड इक्वल आहेत, लहान मोठ्या नाहीयेत, म्हणून एल इंटू एल लिहायचं. कळतंय? एरिया ऑफ स्क्वेअर हे 2 क्वाड्रिलॅटरल आहेत जे आपण फार आधीपासून शिकतोय. कळलं? त्यांच्या एरियाचा फॉर्म्युला आपल्याला माहित पाहिजे. एरिया ऑफ रेक्टँगल इज इक्वल टू लेंथ इंटू ब्रेड्थ, आणि एरिया ऑफ स्क्वेअर इज इक्वल टू एल इंटू एल. एल म्हणजे त्याची साइड, 4 साइड इक्वल आहेत, त्यामुळे एल इंटू एल किंवा एल स्क्वेअर असं पण लिहितो आपण.
शॉर्टकट मध्ये लिहायचं तर एल स्क्वेअर. एल स्क्वेअर म्हणजेच काय, एल ने एल ला मल्टिप्लाय करायचं. आता हे झाले दोन आपण आधीपासूनचे शिकत असलेलो क्वाड्रिलॅटरल. आता या धड्यामध्ये आपल्याला आणखी पण क्वाड्रिलॅटरल्स आहेत ज्यांच्या एरियाचा फॉर्म्युला आपल्याला बघायचा आहे. आता क्वाड्रिलॅटरल खूप साऱ्या प्रकारचे असतात, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे क्वाड्रिलॅटरल आपण शिकलेलो आहोत. माझ्यामध्ये 8वी मध्येच तुम्हाला होतं वाटतं आधीच्या वेगवेगळे क्वाड्रिलॅटरलची नाव आहेत. रेक्टँगल आणि स्क्वेअर तर आहे क्वाड्रिलॅटरल, जे आपण फार आधीपासून शिकतो. आता आणखी एक इथे वेगळा क्वाड्रिलॅटरल आहे ज्याचं नाव आहे पॅरलेलोग्राम. काय नाव आहे त्याचं? पॅरलेलोग्राम. पॅरलेलोग्राम. बघा, प्रत्येक क्वाड्रिलॅटरलची आकृती वेगळी आहे, त्यामुळे तुम्हाला तो ओळखता पण आला पाहिजे आकृतीवरून की तो रेक्टँगल आहे, स्क्वेअर आहे, पॅरलेलोग्राम आहे, रोम्बस आहे की ट्रॅपेझियम आहे. आपल्याला ओळखता आलं पाहिजे. आता पॅरलेलोग्राम कसा असतो? आकृती वेगळी आहे पॅरलेलोग्रामची. पॅरलेलोग्राम बघा असा असतो. बघा, रेक्टँगल असा सरळ असतो ना, असा हा रेक्टँगल आहे आणि रेक्टँगल असा सरळ असतो आणि त्याला थोडा आपण असा हे केलं ना, क्रॉस केला ना की तो पॅरलेलोग्राम होतो. हे पॅरलेलोग्राम असा असतो. हा पॅरलेलोग्राम, हा रेक्टँगल, हा काढून टाकते. हा तुमचा पॅरलेलोग्राम, म्हणजे तो क्रॉस असतो थोडा असं. रेक्टँगल एकदम सरळ, त्याचे सगळे अँगल 90 डिग्रीचे असतात. पॅरलेलोग्राम असा असतो क्रॉस. पॅरलेलोग्राम मध्ये आपण 4 साइड, कारण तो क्वाड्रिलॅटरल असे म्हटलं 4 साइड असतात. ही आणि ही साइड सेम असते, ही आणि ही सेम असते, पण त्यांना आपण लेंथ ब्रेड्थ म्हणत नाही, कारण लेंथ ब्रेड्थ फक्त रेक्टँगल मध्ये. आता हा पॅरलेलोग्राम आहे. आकृती कळली पॅरलेलोग्रामची? थोडीशी अशी क्रॉस आहे. रेक्टँगल सरळ असतो, लांबटच असतो. रेक्टँगल पण लांबट, पॅरलेलोग्राम पण असा लांबटच असतो, पण पॅरलेलोग्राम थोडा असा क्रॉस असतो. हा रेक्टँगल आहे, हा स्क्वेअर आहे. स्क्वेअर पण सरळच असतो. हा स्क्वेअर, हा रेक्टँगल, हा पॅरलेलोग्राम. कळलं? हा काय आहे? त्याच्या चारी साइड सेम आणि सरळ असतो, तो काय? हा काय आहे? स्क्वेअर. हा काय आहे? रेक्टँगल. आणि असा असतो तो, हा असा क्रॉस, असा पॅरलेलोग्राम. काय म्हणतात त्याला? असा क्रॉस. रेक्टँगल सरळ असा, असा थोडा क्रॉस झाला की तो काय बनतो? पॅरलेलोग्राम. काय म्हणतो? पॅरलेलोग्राम. पॅरलेलोग्राम असं म्हणतो आपण त्याला. काय म्हणतो? पॅरलेलोग्राम. पॅरलल. पॅरलल बोलता येतं तुम्हाला? पॅरलल. पॅरलल बोलता येतं? पॅरलेलोग्राम असं पुढे फक्त ग्रॅम लावायचं. पॅरलेलोग्राम. काय म्हणायचं त्याला? पॅरलेलोग्राम. हा, आपल्याला नावं पटापट बोलता आली पाहिजे. रेक्टँगल, स्क्वेअर, पॅरलेलोग्राम. आणखी आपल्याला पुढे रोम्बस, रोम्बस शिकायचं आहे. त्यानंतर आपल्याला पुढे ट्रेपेझियम शिकायचं आहे. आपलं इंग्लिश मीडियम आहे की नाही, मग आपल्याला ही नावं यायला पाहिजेत, बरोबर? रेक्टँगल, स्क्वेअर, पॅरलेलोग्राम. आता आपण जो शिकतोय तो पॅरलेलोग्राम. बर, आता पॅरलेलोग्रामचा एरिया कसा बरं काढायचा? पॅरलेलोग्रामच्या एरियाचा फॉर्म्युला खूप इझी आहे. बघा, पॅरलेलोग्रामच्या एरियाचा फॉर्म्युला काय माहितीये का? एरिया ऑफ पॅरलेलोग्राम इज इक्वल टू बेस इंटू हाईट. फक्त बस, बेस इंटू हाईट. बेस म्हणजे समजा आता हा पॅरलेलोग्राम आहे, ABCD मी नाव दिलं या पॅरलेलोग्रामला, ठीक आहे? आता हा समजा पॅरलेलोग्राम आहे आणि हा AB जर मी बेस घेतला,
एबी म्हणजे खालची बाजू जी आहे ती बेस आहे, पाया आहे. आणि या बेसवर मी समजा अशी डी मधून अशी हाईट काढली, डीई. तर ही हाईट डी आणि बेस ए बी असं या दोघांचा मल्टिप्लिकेशन म्हणा, ए बी इंटू डीई. कारण डीई ला हाईट बोलायचं, कारण ती ए बी वर मी हाईट काढली समोरून, डी वरून. हाईट म्हणजे सरळ असा जो येतो परपेंडिक्युलर तो हाईट असतो. आणि हा ए बी बेस आहे, पाया आहे. आणि अशी हाईट डी मधून आली खाली सरळ परपेंडिक्युलर. ए बी इंटू डी म्हणजे बेस इंटू हाईट असा फॉर्म्युला बनतो एरिया ऑफ पॅरेलेलोग्राम. एरिया ऑफ पॅरेलेलोग्राम इज इक्वल टू बेस इंटू हाईट. बघा एक फॉर्म्युला आपण बेस आणि हाईटचा एक ट्रायंगल साठी पण बघितला होता, एरिया ऑफ ट्रायंगलचा फॉर्म्युला. ट्रायंगल साठी असा ट्रायंगल होता आणि ट्रायंगलचा समजा हा बेस आपण घेतला, हा बेस असेल आणि या बेसवर मी इथून अशी हाईट टाकली. समजा पी क्यू आर ट्रायंगल आहे, क्यू आर समजा बेस आहे आणि पी एस हाईट आहे. तर याचा ट्रायंगलचा एरिया काय फॉर्म्युला माहिती आहे का? एरिया ऑफ ट्रायंगल इज इक्वल टू हाफ इंटू बेस इंटू हाईट असं आहे. म्हणजे याच्यात हाफ ने मल्टिप्लाय करावं लागतं, पण पॅरेलेलोग्राम मध्ये फक्त बेस इंटू हाईट आहे बघा, फक्त बेस इंटू, हाफ नाही याच्यामध्ये. पॅरेलेलोग्रामच्या एरियामध्ये हाफ नाही करायचंय, त्याच्यामध्ये हाफ इंटू बेस इंटू हाईट. म्हणजे बेस इंटू हाईट आहे पण त्याला परत हाफ करायचे, अर्ध करायचे. कळते का? हे ट्रायंगल साठी आपण बघितलं होतं, पण आता आपण पॅरेलेलोग्रामचा एरिया बघतो. त्यामुळे पॅरेलेलोग्रामच्या एरियाचा फॉर्म्युला काय आहे? बेस इंटू हाईट. काय आहे? बेस इंटू हाईट. पॅरेलेलोग्रामचा एरिया काय आहे? एरिया ऑफ पॅरेलेलोग्राम इज इक्वल टू काय आहे? एरिया ऑफ पॅरेलेलोग्राम इज इक्वल टू बेस इंटू हाईट. ठीक आहे. तर आता याच्यावरून आपल्याला सम्स बघायचा. या पॅरेलेलोग्रामचा आपण जो फॉर्म्युला बघितला, एरिया ऑफ पॅरेलेलोग्राम, याच्यावर बेस्ड एक आपल्याला पूर्ण एक्सरसाइज आहे, ते आपण बघूया. इथे बघा प्रॅक्टिस सेट 15.1 आहे. फर्स्ट क्वेश्चन मी रीड करते. इफ base of a parallelogram is 18 centimeter. Base of a parallelogram हा बेस आहे, 18 सेंटीमीटर बेस ऑफ अ पॅरेलेलोग्राम आहे. आणि इट्स हाईट, त्याची हाईट जी आहे ती 11 सेंटीमीटर आहे. फाइंड इट्स एरिया, त्याचा एरिया फाइंड आउट करा. कोणाचा एरिया फाइंड आउट करायचंय? कशाची बेस आणि हाईट दिली आहे? पॅरेलेलोग्रामची. इफ बेस ऑफ अ पॅरेलेलोग्राम म्हणजे एक पॅरेलेलोग्राम आहे आणि त्या पॅरेलेलोग्रामचा बेस जो आहे तो 18 सेंटीमीटर दिलेला आहे आणि हाईट जी आहे ती 11 सेंटीमीटर दिलेली आहे. असा एक आपण समजा डायग्राम काढला तर असा पॅरेलेलोग्राम असतो है ना. तर या पॅरेलेलोग्रामचा बेस दिले आहे, हा बेस जो आहे हा बेस 18 सेंटीमीटर दिली. आपल्याला आकृती काढायची गरज नाहीये तशी. आणि ही हाईट आहे, हाईट समोरून येते. ही हाईट किती दिले? 11 सेंटीमीटर. 11 सेंटीमीटर. आणि आपल्याला एरिया काढायला सांगितलं. एरियाचा फॉर्म्युला सोपा आहे, एरिया ऑफ पॅरेलेलोग्राम आहे ना हा. काय आहे एरिया ऑफ पॅरेलेलोग्राम? फॉर्म्युला एरिया ऑफ पॅरेलेलोग्रामचा फॉर्म्युला काय आहे? एरिया ऑफ पॅरेलेलोग्राम इज इक्वल टू बेस इंटू हाईट. आता याच्यामध्ये आपल्याला एरिया फाइंड आउट करायचा आहे, हे फाइंड आउट करायचं एरिया.
है ना. आता मला सांगा एरिया शोधायचंय. बेस आणि हाईट दिले. बेस किती दिलंय सांगा. बेस किती सेंटीमीटर दिलेला आहे. 18 सेंटीमीटर. इथे तुम्ही बेसच्या जागेवर 18 नुसतं लिहा. सेंटीमीटर आपण नंतर आन्सर आल्यावर लिहूया. आणि हाईट 11 आहे. यांचं मल्टिप्लिकेशन करा बघू. 18 ला 11 ने मल्टिप्लाय करा आणि सांगा आन्सर किती येतं. वन हंड्रेड 198. एवढं तुमचं काय आलं एरिया आला. आणि एरियाचा युनिट नेहमी सेंटीमीटर स्क्वेअर लिहायचं. जर सेंटीमीटर मध्ये दिले तर सेंटीमीटर स्क्वेअर, कारण बेस आणि हाईट सेंटीमीटर मध्ये दिले म्हणून सेंटीमीटर स्क्वेअर. जर मीटर मध्ये दिल्या तर मीटर स्क्वेअर लिहा. हा तुमचा आहे एरिया. एरिया ऑफ पॅरेललोग्राम. ठीक आहे. हा आपल्याला एरिया मिळतो. झालं एवढंच गणित आहे. फॉर्म्युला लिहायचा आणि त्याच्यामध्ये फक्त व्हॅल्यूज पुट डाऊन करायच्या आहेत. ठीक आहे. आता सेकंड. आता एक गोष्ट मी सांगते ती लक्षात ठेवायची, खूप इम्पॉर्टंट आहे. फक्त तुम्हाला ते वापरता आलं पाहिजे गणित सोडत. बघा कोणताही आपल्याला फॉर्म्युला दिला असेल. आता समजा हाच मी फॉर्म्युला घेतला एरिया ऑफ पॅरेललोग्राम. तर एरिया ऑफ पॅरेललोग्रामचा जो फॉर्म्युला आहे तो आहे बेस इंटू हाईट. आता हा फॉर्म्युला जो आहे ना, हा फॉर्म्युला आपण एरियासाठी तर वापरणार आहोतच. एरिया पॅरेललोग्रामचा एरिया फाइंड आउट करणार. पण एवढे सोपी गणित पण नसतील ना. जसं आता वरचं गणित होतं खूपच सोपं होतं. फक्त 18 आणि 11 ला मल्टिप्लाय करा. तर प्रत्येक वेळेला एवढी सोपे सम्स असतीलच असं नाही. तर ते लोक काय करतात माहितीये का. आता हा समजा फॉर्म्युला आहे एरिया ऑफ पॅरेललोग्रामचा बेस इंटू हाईट. तर या फॉर्म्युलामध्ये टोटल 3 गोष्टी आहेत एरियाच्या फॉर्म्युलामध्ये. एक आहे एरिया. पहिली जी गोष्ट आहे ती आहे एरिया. दुसरी जी गोष्ट आहे ती आहे बेस. बेस ऑफ पॅरेललोग्राम, एरिया ऑफ पॅरेललोग्राम आणि हाईट. अशा 3 गोष्टी. आता ते काय करणार माहिती आपल्याला की या 3 मधल्या कोणत्याही 2 गोष्टी आपल्याला देणार. कोणत्याही 2 गोष्टी. आणि तिसरी आपल्याला फाइंड आउट करायची असते. जसं मगाशच्या गणितामध्ये त्यांनी बेस आणि हाईट दिली होती. हे दोन्ही दिल्या होत्या बेस आणि हाईट. आणि आपल्याला एरिया फाइंड आउट करायला सांगितलं. मग ते खूप सोपं होऊन जातं. बेस हाईट दिले, एरिया शोधायचा आहे, सोपं आहे. फक्त मल्टिप्लिकेशन होणार. आता कधी कधी तुम्हाला कसे सम्स असणार की तुम्हाला ना एरिया देतील आणि बेस देतील. म्हणजे कोणत्याही 2 गोष्टी ना 3 पैकी. एरिया, पहिली गोष्ट एरिया, दुसरी बेस आणि तिसरी हाईट. या 3 गोष्टी या फॉर्म्युलामध्ये आहेत. तर तुम्हाला काय करतील एरिया आणि बेस देतील. एरिया आणि बेस देतील आणि काय शोधायचं आहे हाईट शोधायची असते. हाईट आपल्याला फाइंड आउट करायला सांग. किंवा काय करू शकतात एरिया आणि हाईट देतील, बेस शोधायचे. किंवा काय देतील बेस आणि हाईट देतील, एरिया शोधायचे. जे मगाशी आपण सोडवलं. बेस आणि हाईट दिली होती, आपण एरिया काढला. पण नेहमी अशी गणितं नाही येणार. कधी कधी तुम्हाला एरिया देतील आणि बेस देतील आणि हाईट फाइंड आउट करायची. फॉर्म्युला हाच वापरायचा. फक्त जेव्हा पण तुम्हाला बेस आणि हाईट शोधायची असते ना तेव्हा डिव्हिजन होतं मल्टिप्लिकेशनच्या. मल्टिप्लिकेशन नाही होत. एरिया जेव्हा शोधायचा असतो ना तेव्हा मल्टिप्लिकेशन होतं. कळते का. जेव्हा तुम्हाला एरिया फाइंड आउट करायचंय तेव्हा मल्टिप्लिकेशन होणार. आणि जेव्हा बेस आणि हाईट फाइंड आउट करायचे तेव्हा डिव्हिजन होतं. ते कसं डिव्हिजन होणार ते आपण बघूया. पुढचं गणित बघूया आपण. दुसरं सेकंड वाला काय दिले बघा. सेकंड वाला सम सेकंड वाला सम आहे इफ एरिया ऑफ पॅरेललोग्राम इज 29.6
स्क्वेअर सेंटीमीटर. स्क्वेअर सेंटीमीटर म्हणजे स्क्वेअर सेंटीमीटर याचा अर्थ हा एरिया आहे, एरिया ऑफ पॅरेललोग्राम दिलेला आहे. कारण स्क्वेअर सेंटीमीटर जे युनिट आहे ते एरियासाठी असतं. तुमचं बेस आणि हाईट फक्त सेंटीमीटर मध्ये असते आणि एरिया जो आहे तो स्क्वेअर सेंटीमीटर मध्ये असतो. हा स्क्वेअर सेंटीमीटर मध्ये आहे याचा अर्थ तो एरिया गिवन आहे. कळलं का? कळते की नाही? मग इथे तुम्हाला एरिया दिलाय आणि अँड इट्स बेस इज 8 सेंटीमीटर आणि त्याचा जो बेस आहे ना, बेस तो 8 सेंटीमीटरचा दिलेला बेस. आणि आपल्याला काय फाइंड आउट करायचे सांगा मला. फाइंड आउट काय करायचे याची मध्ये काय फाइंड आउट? हाईट फाइंड आउट करायचं. व्हेरी गुड. म्हणजे दोन गोष्टी तुम्हाला दिल्यात, एक एरिया दिलाय आणि दुसरं बेस दिलेला आहे आणि तुम्हाला हाईट फाइंड आउट करायची. आता फॉर्म्युला हाच वापरायचा आहे पण थोडं कॅल्क्युलेशन करताना वेगळं होतं. मी आधी लिहून घेते की मला काय काय गिवन आहे. पहिलं मला गिवन आहे एरिया ऑफ पॅरेललोग्राम गिवन आहे, हे दिलेलं आहे मला 29.6 स्क्वेअर सेंटीमीटर असं एरिया दिलाय आणि बेस पण दिलाय. बेस किती दिलेला आहे मला? 8 सेंटीमीटर. आणि हाईट मी इथे डायग्राम नाही करणार, मी डायरेक्ट आता फॉर्म्युला वापर. हाईट आपल्याला शोधायचं, हे शोधायचं हाईट. फॉर्म्युला तोच वापरायचा एरियाचा, कारण एरिया गिवन आहे ना. एरिया जर पॅरेललोग्रामचा गिवन आहे तर एरियाचाच फॉर्म्युला वापरायचा, कारण एरियाचाच फॉर्म्युला वापरून तुम्ही उरलेल्या दोन गोष्टी पण शोधू शकता. एरिया ऑफ पॅरेललोग्राम इज इक्वल टू बेस इंटू हाईट. आता इथे बघा, इथे आता काय काय दिलंय? एरिया दिलाय मला, हा दिलेला आहे, हे एरिया आणि बेस दिले. मग जे जे दिलंय ना ते त्या जागेवर ठेवायचं. म्हणजे जिथे ते आहे त्या जागेवर त्याच्या व्हॅल्यूज टाकायच्या. आता एक ना मध्ये इक्वल टू च साइन आहे बघा इथे. एरिया ऑफ पॅरेललोग्राम इज इक्वल टू, हे इक्वल टू च साइन आहे, दिसतंय? आता या इक्वल टू च्या साइन मुळे काय होतं माहितीये का? दोन साइड आपल्या बनतात. म्हणजे एक लेफ्ट हँड साइड असते आणि एक राईट हँड साइड असते. तुमच्या वहीच्या समोर जरी बघितला आपण हा फॉर्म्युला लिहिलेला आहे तर लेफ्ट हँड साइडला एरिया येतो. कोणाच्या याच्या इक्वल टूच्या साइनचा संदर्भ घेऊन बघायचा. इक्वल टूच्या साइनच्या या साइडला जे आहे ती लेफ्ट हँड साइड आहे, डावा हात. बघा हा माझा डावा हात, LHS म्हणतो आपण, लेफ्ट हँड साइड. आणि इकडे जी असते इक्वल टूच्या या बाजूला राईट हँड साइड असते. तर लेफ्ट हँड साइडला काय आहे आणि राईट हँड साइडला काय काय ते सांगाल का? लेफ्ट हँड साइडला काय आहे? म्हणजे तीन गोष्टी आपल्याकडे आहेत, एरिया, बेस, हाईट. त्याच्यापैकी लेफ्ट हँड साइडला काय आहे? लेफ्ट हँड साइडला कोणती गोष्ट दिसते तुम्हाला? म्हणजे एरिया आहे, बेस आहे, हाईट आहे, काय दिसतंय? एरिया. आणि राईट हँड साइडला काय दिसतंय? बेस आणि हाईट. ठीक आहे. आता आपण याच्यामध्ये आता लेफ्ट ठेवा, कारण हे खूप वेळा आपल्याला म्हणजे सोडवताना गणित आपल्याला कळलं पाहिजे की लेफ्ट हँड साइड काय आहे, राईट हँड साइड काय आहे, लेफ्ट हँड साइडला काय दिलेलं, राईट हँड साइडला काय दिले. आता मला ज्या व्हॅल्यूज दिल्यात ना त्या मी इथे टाकणार आहे. मला एरिया दिलाय, एरिया जो आहे तो 29.6 आहे, तो मी इथे लेफ्ट साइडला टाकला. इक्वल टू बेस पण मला दिलेला आहे 8 आणि हाईट मला शोधायची, त्यामुळे हाईट अशीच ठेवणार. ठीक आहे. आता मला शोधायची हाईट, हाईट फाइंड आउट करायची आहे. आणि हाईट कोणत्या साइडला आहे सांगा? लेफ्ट हँड साइडला आहे की राईट हँड साइडला आहे? हाईट हाईट कोणत्या साइडला आहे? हाईट जी मला फाइंड आउट करायची आहे ती लेफ्ट हँड साइडला आहे की राईट हँड साइडला?
हाईट कोणत्या साईडला? इकडे आहे लेफ्ट हँड साईडला की राईट हँड साईडला? ही लेफ्ट हँड साईड आहे आणि राईट हँड साईड आहे. कोणत्या साईडला हाईट? राईट हँड साईड. राईट हँड साईडला आणखी एक गोष्ट आहे, फक्त हाईट नाहीये, 8 पण तिथेच आहेत राईट हँड साईडला. मग ते 8 आहे ना, 8 तिथे ठेवायचे नाही. इथे फक्त राईट हँड साईडला मला हाईटच ठेवायची. इथे फक्त हाईटच ठेवणार आणि हा 8 आहे ना, हा राईट कडून मी लेफ्टला शिफ्ट करणार आहे. कारण हाईटला मला एकट्याला इथे राईट हँड साईडला एकट्याला ठेवायचंय. मग 8 जो आहे ना, हा 8 हा लेफ्ट हँड साईडला जाईल आणि लेफ्ट हँड साईडला जाताना तो इथे हाईट बरोबर मल्टिप्लाय आहे 8. तो तिकडे गेल्यावर डिवाइड होतो. कारण जेव्हा तुम्ही साईड चेंज करता, म्हणजे एखादी गोष्ट लेफ्ट हँड कडून राईट हँडला जाता किंवा राईट हँड कडून लेफ्ट हँडला जाता, जेव्हा तुम्हाला एखाद्या नंबरची साईड चेंज होते, तेव्हा जर ते मल्टिप्लाय असेल, आता हा जसा 8 इकडे मल्टिप्लाय आहे हाईट बरोबर, तो लेफ्टला आला ना की तो डिवाइड होणार. डिवाइड म्हणजे 29.6 डिवायडेड बाय 8. 8 खाली जाणार, म्हणजे डिव्हिजन होणार थोडक्यात. आता हाईट पाहिजे तर 8 ने डिवाइड करा ह्याला आणि मग तुम्हाला हाईट मिळेल किती मीटर का सेंटीमीटर आहे. 8 ने डिवाइड करा बघू, मग ती तुमची काय आहे? हाईट आहे. डिव्हिजन येते सगळ्यांना. 8 ने 29.6 ला डिवाइड करा बघू. डिव्हिजन आला 27. डिव्हिजन करायचं मला. डिव्हिजन कसं करतात हे बघा, मी सांगते. डिव्हिजन करायचं 8 ने 29.6 ला डिवाइड करायचं. हा जो डिनॉमिनेटर आहे त्यांनी न्यूमरेटरला डिव्हिजन डिवाइड करायचं. किती? हा, डिव्हिजन असं असतं. 29.6 ने 8, 29.6 ला 8 ने डिवाइड करायचं. आता 29 मधून मायनस होणारा जो नंबर आहे 8 च्या टेबलमध्ये, हा 8 चा टेबल बोलायचा आणि 8 च्या टेबल मधून 29 मधून मायनस होणारा नंबर 24 आहे. कारण 8 4 जा 32 येतात, जे 29 मधून नाही जात, म्हणून 3 चं डिव्हिजन करतो आपण. 8 3 जा 24. ते राहिले 5, इथे 0. आता हा 6 खाली घेणार, पण 6 जो आहे तो पॉइंटच्या पुढचा 6 आहे. इथे खाली पॉइंट नाही द्यायची गरज, इथे वरती पॉइंट द्यायचा. कारण 6 जो मी खाली घेतला तो पॉइंटच्या पुढचा नंबर आहे, त्यामुळे वरती पण डेसिमल पॉइंट द्यायचंय. आणि आता 56 आलं तर 8 7 जा 56, म्हणजे किती उत्तर आलं? 3.7. ही तुमची हाईट आहे, 3.7 सेंटीमीटर हाईट. कळलं सगळ्यांना? सगळे लिहून घेतात? हाईट किती आली आहे त्या पॅरेललोग्रामची? हाईट किती आली? 3.7 सेंटीमीटर. आता पुढचं आपण सम बघूया. थर्ड वाला गणित बघा आणि मला सांगा तुम्हाला काय काय गिवन आहे आणि काय आपल्याला फाइंड आउट करायचंय ते सांगा. लास्ट वाला जे सम आहे ते आहे एरिया ऑफ पॅरेललोग्राम इज 83.2 स्क्वेअर सेंटीमीटर. एरिया ऑफ पॅरेललोग्राम 83.2 स्क्वेअर सेंटीमीटर एरिया ऑफ पॅरेललोग्राम दिलेला आहे.
इफ इट्स हाईट इज 6.4 सेंटीमीटर, ही जी आहे ती काय आहे, हाईट आहे. अँड फाइंड द लेंथ ऑफ इट्स बेस, आणि आपल्याला फाइंड आउट करायचं आहे बेस. काय काय गिवन आहे आणि काय फाइंड आउट करायचंय सांगा बघू दे. याच्यामध्ये कोणत्या दोन गोष्टी दिलेल्या आहेत, तुम्हाला सांगितलं की फॉर्म्युलामध्ये 3 गोष्टी आहेत, त्याच्यातल्या 2 आपल्याला देणार, 1 शोधायचे. याच्यामध्ये आपल्याला कोणत्या दिल्यात 2 आणि कोणती शोधायची ते सांगा. पॅरेलेलोग्रामचं काय काय दिलेलं आहे या सम मध्ये, कोणत्या 2 गोष्टी दिलेल्या आहेत सांगा. कोणत्या 2 गोष्टी दिलेल्या आहेत सांगा. थर्ड सम मध्ये एरिया दिलाय का याच्यामध्ये आपल्याला. एरिया 3 गोष्टी आहेत ना, एरिया, बेस आणि हाईट. याच्यामध्ये एरिया दिलाय का थर्ड मध्ये, थर्ड सम मध्ये एरिया गिवन आहे का पॅरेललोग्रामचा. येस और नो, एरिया गिवन आहे. दिला असेल तर असं करा थम्स अप, एरिया नाही दिला असेल तर असं करा. एरिया दिलाय का या गणितामध्ये. पुस्तक आहे तुमच्याकडे सगळ्यांकडे, बुक आहे, टेक्स्ट बुक. काय काय गिवन आहे सांगायचं आणि काय शोधायचंय ते सांग. नाही, अरे कोणच सांगत नाही. एरिया दिलाय बघा ना, एरिया ऑफ पॅरेललोग्राम इज 83.2 स्क्वेअर सेंटीमीटर आणि हाईट दिले 6.4 सेंटीमीटर. आणि फाइंड आउट काय करायचं, फाइंड द लेंथ ऑफ इट्स बेस. तुम्हाला बेस फाइंड आउट करायचा आहे. एरिया ऑफ पॅरेललोग्राम गिवन आहे, एरिया ऑफ पॅरेललोग्राम. एरिया ऑफ पॅरेललोग्राम किती दिलंय, 83.2 स्क्वेअर सेंटीमीटर. आणि हाईट पण दिलेली आहे, हाईट जी आहे पॅरेललोग्रामची ती 6.4 सेंटीमीटर गिवन. आणि आपल्याला बेस फाइंड आउट करायचा आहे. बेस, बेस फॉर्म्युला तोच वापरायचा, एरिया ऑफ पॅरेललोग्राम. एरिया ऑफ पॅरेललोग्राम इज इक्वल टू बेस इंटू हाईट. आता एरिया गिवन आहे आणि हाईट गिवन आहे, 2 दिलेले आहेत आपल्याला, एरिया दिले आणि हाईट दिले. बेस शोधायचे, तर बेसच्या जागी बेसच लिहायचा आणि बाकीच्यांच्या व्हॅल्यू आपण टाकून घेऊ. आता एरिया जो आहे त्याची व्हॅल्यू त्याच्या खाली येणार, एरियाची व्हॅल्यू 83.2 एरिया मध्ये इक्वल टू आहे बघा, हा इक्वल टू, तो इक्वल टू पण लिहिला. नंतर बेस आहे, बेस तर मला फाइंड आउट करायचं, त्यामुळे बेसच्या जागेवर बेस आहे. आणि ही जी हाईट आहे, ही हाईट जी मला दिलेली आहे ती 6.4 दिलेली. ठीक आहे. आता ह्या व्हॅल्यूज मी टाकून घेतल्या. आता व्हॅल्यूज टाकल्यानंतर काय करायचं, तर बेस जो आहे तो एकटा राईट हँड साइडला बेस ठेवायचा आणि त्याच्याबरोबर ही जी 6.4 आहे राईटला, ती व्हॅल्यू जी आहे ती लेफ्ट हँडला आणायची. पण इकडे ती मल्टिप्लाय आहे बेस बरोबर आणि इकडे आल्यावर डिवाइड होणार, म्हणजे डिनॉमिनेटर मध्ये जाणार. 83.2 अपॉन 6.4 असं होणार. एवढं कळलंय. थम्स अप करा कळलं असेल तर एवढा शिकवलेला.
ठीक आहे. आता इथे कसं होतं की पॉइंट नंतर एक इथे डेसिमल पॉइंट आहे, त्याच्यानंतर एक डिजिट आहे, इथे पण डेसिमल पॉइंट नंतर एक डिजिट आहे. पॉइंट नंतर दोन्हीकडे पण एक एकच डिजिट आहे. मग तो एक एक डिजिट वाला असेल वरती खाली, किंवा दोन दोन डिजिट, म्हणजे वरती पण दोन खाली पण दोन. पॉइंट नंतर जे डिजिट्स आहेत ते मोजायचे. आता इथे दोन्हीकडे एक एक डिजिट असल्यामुळे ते कॅन्सल होतं, पॉइंट जो आहे तो निघून जातो. इथे 832/64. आता इथे दोन्हीकडे 2 ने डिवाइड होतं, 2 ने डिव्हिजिबल आहेत नंबर, कारण हे युनिट्स प्लेस मध्ये 2 आहे, इथे 4 आहे. जेव्हा पण युनिट्स प्लेस मध्ये 0, 2, 4, 6, 8 येईल तेव्हा तो नंबर 2 ने डिव्हिजिबल असतो. त्यामुळे या दोघांना पण 2 ने डिवाइड करायचं. सांगा बघू आता, हे डिव्हिजन करून या दोघांना पण मी 2 ने डिवाइड करणार आहे. 832 ला पण 2 ने डिवाइड करणार आणि 64 लाच होतं. दोघांना 2 ने डिवाइड केल्यानंतर मी आता डिव्हिजन नाही करत, ओरली सांगते. 2 4 जा 8, 2 1 जा 2, 2 6 जा 12. ठीक आहे. आणि इथे 2 3 जा 6, 2 2 जा 4. पुन्हा 2 ने जातो आणि इथे 2 आहे, इथे 6 आहे. इथे 16. इथे 2 2 जा 4, 0, 2 8 जा 16. परत 2 ने जातो. 2 8 जा 16, 2 1 जा 0, 2 4 जा. परत 2 ने जातो. 2 4 जा 8, 2 5 जा आणि 2 2 जा. परत 2 ने जातो. 2 2 जा 2 2 जा 4, 2 6 जा. परत 2 ने जातो. 2 1 जा 2 3 जा 6. आता खाली 1 राहिला आणि वरती 13 राहिला. खाली 1 राहिला की डिव्हिजन संपतं आणि मग वरती राहिलेली व्हॅल्यू लिहायची. मग जो बेस आहे तो बेस कोणता आहे, किती आला बेस तुमचा, 13. कारण हे मी डिव्हिजन 2 2 ने डिव्हिजन करत गेले आणि लास्ट व्हॅल्यू जी इथे राहिली ती 13 राहिली. जेव्हा खाली 1 आला ना तेव्हा डिव्हिजन थांबतं, खाली 1 आल्यावर वरती 13 आला. मग 13 तुमचा आन्सर आहे, 13 सेंटीमीटर. कळलं सगळ्यांना? कळलं का? आता मी सम्स देते, तसेच सम्स, फक्त मी व्हॅल्यूज वेगळ्या वेगळ्या चेंज करून देते. ठीक आहे. इथे मी फक्त व्हॅल्यूज तुम्हाला चेंज करून देते, बाकी सेम तसंच तुम्ही सॉल्व्ह करायचं. आता इथे याचं जे आन्सर, हे सेकंड मध्ये मी फक्त एरिया ऑफ पॅरलेलोग्राम जो आहे तो 28.8 करते. 28.8 लिहून घ्या सम्स. इफ अ एरिया ऑफ पॅरलेलोग्राम इज 28.8 and its base is 6 सेंटीमीटर, तर आपल्याला हाईट फाइंड आउट करायची. ठीक आहे. इथे घ्या 5.76 स्क्वेअर सेंटीमीटर आणि इथे घ्या 1.2 सेंटीमीटर. ठीक आहे. हे दोन सम तुम्हाला मी दिलेल्या व्हॅल्यूजने सॉल्व्ह करायचं, लिहून घ्यायचं. फक्त व्हॅल्यू कट कट करून तिथे फक्त त्या व्हॅल्यूज टाकायच्या. ठीक आहे. आपली वेळ संपलेली आहे, होमवर्क करायचा आहे. ठीक आहे. कराल का ही गणित? हे बघा इथे
ह्या व्हॅल्यूज ज्या दिलेल्या आहेत पुस्तकात त्याच्याऐवजी दुसऱ्या मी दिलेल्या व्हॅल्यूज घ्या आणि सॉल्व्ह करायचं. सेम तसेच गणित, फक्त आता मी दिलेल्या व्हॅल्यूज सॉल्व्ह करायचं. इथे दोन्हीला मी दिल्या, इथे 28.8 आहे, इथे 6 सेंटीमीटर आहे, इथे 5.76 स्क्वेअर सेंटीमीटर, इथे 1.2 सेंटीमीटर. आपली वेळ संपले. पुढच्या लेक्चरला उद्या भेटू. ठीक आहे, लिहिलं का? वेगळ्या व्हॅल्यूज लिहून घेतल्या? व्हेरी गुड. बाय.